स्टुडंट, गुड मॉर्निंग. आज आपण रासायनिक अभिक्रिया जरा घेणार आहोत. सोप्या आहेत, तुम्हाला वाटतं अवघड, पण खूप सोप्या अभिक्रिया आहेत. केमिकल रिॲक्शन्स. आता पहिले आपण हायड्रोक्लोरिक आणि NaOH ची घेऊया. रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन. पहिली NaOH plus HCl. NaOH plus HCl. We get NaCl. आणि प्लस H2O. बरोबर. NaCl प्लस H2O. क्षार आणि पाणी तयार होतं. दुसरी बघा, सिल्वर नायट्रेटचं काय रेणूसूत्र? दुसरं AgNO3. AgNO3 सिल्वर नायट्रेट प्लस अधिक सोडियम क्लोराइड NaCl. काय होणार आहे आता? या ठिकाणी सिल्वर नायट्रेट प्लस आहे, हा सोडियम प्लस आहे, मग AgCl हा प्लस मायनस कडे जाईल का नाही, म्हणजे AgCl. सिल्वर क्लोराइड AgCl, चांदीचा क्लोराइड, आणि मग काय, सोडियमचा नायट्रेट प्लस Na प्लस NaNO3. सोडियम नायट्रेट सिल्वर क्लोराइड हा तयार होतो. बरोबर. मग इथं सिल्वरचा एक आहे, क्लोरीनचा एक आहे, सोडियमचा एक आहे, NO3चा एक आहे. बॅलन्स झाला ऑटोमॅटिक. दुसरी आपण अभिक्रिया पाहणार आहोत. HCl झाली, NaOH ची, AgNO3 ची झाली. आता सोडियम बायकार्बोनेटची बघूया. तिसरी NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेटला उष्णता दिली तर सोडियम कार्बोनेट तयार होईल, Na2CO3. हीट दिली, उष्णता. तर काय तयार होईल? Na2CO3. Na2CO3 प्लस काय होईल? पाणी. प्लस काय होतो? NaCO3 उष्णता दिली, Na2CO3 बरोबर, सोडियम कार्बोनेट आणि H2O CO2. आता बघा बॅलन्स होतंय का? होतंय का बघा. Na2 इथं 2 आहेत, H2 2 आहेत, मग Na2 2 आहेत, इथं 2 पाहिजे आपल्याला. झाले Na2 2, CO3 पण 2 झाले, हायड्रोजनचे 2 ॲटम झाले. बरोबर झाले, बरोबर. आणि इथं 2 झाले, मग एक
CO2 गेला आणि एक H2O झालं बॅलन्स. बरोबर, हे बॅलन्स झालं इक्वेशन. बरोबर. आता ह्या रिॲक्शन झाल्या. समजलं सर्वांना? लाईक करा, सबस्क्राईब करा. बरोबर. आता मी सांगत नव्हतो पण तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, थँक्यू.